छोट्याशा जागेमध्ये आपल्या राज्यातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत, महालक्ष्मी, तुळजाभवानी, काळूबाई, मुंबादेवी, कोण सांगेल ही कागदापासून तयार केलेली अंबिमातेची मूर्ती बघा. शेषनाग आहे आणि त्या नागावर कुलस्वामीनी विराजमान आहे. बघा तुम्ही पाहू शकता. बघा या मंडळाने इथे तुम्हाला खूप छान प्रकारे बद्रीनाथ धाम असे थीम इथे उभारलेली आहे आणि बद्रीनाथचं जो धाम आहे, जे मंदिर आहे, त्याची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. छान प्रकारे बघा. आपण सुरुवातीला काळूबाई आईच्या मंदिरामध्ये गेलो होतो, नंतर तुळजाभवानी, नंतर महालक्ष्मी, मुंबादेवी. नमस्कार मंडळी, मी आपला दिनेश रोडकर तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, सर्वात प्रथम सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या साऱ्या मनोकामना, तुमच्या कुटुंबाच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच आंबेचरणी प्रार्थना. तर मंडळी, आज मी जाणार आहोत मुंबईतील नामांकित मंडळ आहेत, त्याच्यामध्ये गुरु माऊली आहे, मुंबईची माऊली आहे, मुंबईची आई भवानी आहे आणि मुंबईची कुलस्वामिनी. तर त्यासाठी मी प्रतिष्ठानगर आणि धारावी या विभागामध्ये जाणार आहे आणि तिकडच्या विविध मंडळाला भेट देणार आहे. तिकडच्या आकर्षक मूर्त्या आणि त्यांनी बनवलेले देखावे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ जरा पण स्किप करू नका आणि देवी आगमनाचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर आताच आपल्या चॅनल जाऊन पहा. चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. तर चला आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हा आहे मुंबईच्या माऊलीचा प्रवेशद्वार. बघा खूप छान असं. यावर्षी त्यांचं 25वं वर्ष आहे मंडळाचं, मुंबईच्या माऊलीचं, म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. खूप छान असं इथे गेट मारलेलं बघा. इथे असे घोडे सुद्धा आहेत लावलेले बघा. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण आणि त्या मुंबईच्या माऊलीचं म्हणजे अंबेमातेचं दर्शन घेऊया. दुपारचा वेळ निवडला, कोण नसा दुपारच्या टायमाला. सुरुवातीला बघा तुम्ही ते पाहू शकता, एकविरा आईची इथे प्रतिमा आहे, म्हणजेच मंडळाची तुम्ही कुलदेवी सुद्धा समजू शकता. बघा इथे किती मस्त असं छान प्रकारे 25वं वर्ष आहे. प्रभू श्रीरामाची इथे बघा मूर्ती आहे, खूप छान अशी. लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. इथे पाहू शकता वराह रूप आहे बघा, वराह रूप आहे. इथे नरसिंह अवतार आहे, हा नरसिंह अवतार आहे. खूप छान असे इथे मूर्त्या बसवण्यात आलेल्या देवांच्या बघा. परशुराम भगवान आहे, खूप छान अशी धातू मिश्रित आणि श्रीकृष्णाची मूर्ती आहे. बघा खूप छान अशा इथे देवाच्या मूर्त्या बसवण्यात आलेल्या बघा. ते सेल्फी पॉईंटची सुद्धा व्यवस्थित करण्यात आलेली पाहू शकता. सेल्फी पॉईंट आहे. चला आपण आतमध्ये जाऊया आणि अंबेमातेचं दर्शन घेऊया. चला आता आपल्या मुंबईच्या माऊलीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण मुंबईची आई भवानी आहे तिचं दर्शन घेणार आहोत. तर समोर तिचा मंडप आहे, तुम्ही पाहू शकता.
आता आपण इकडं मुंबईची माऊली जी आता आपण पहिली देवी बघितली होती तिकडनं जवळपास 700 ते 800 मीटरवरच ही मुंबईची आई भवानी आहे. खूप छान छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि मुंबईच्या आई भवानीचं दर्शन घेऊया. खूप छान इथे डेकोरेशन केलं जातं दरवर्षी. यावर्षी खूप छान अशी थीम आहे. तर आता आतमध्ये जाऊया आणि आपण त्या आई भवानीचं दर्शन घेऊया. खूप छान असा इथे गेट मारण्यात आलेला आहे. मंडळाचं नाव आहे अष्टविनायक नवरात्रोत्सव मंडळ आणि मुंबईची माऊली म्हणून नाव आहे. आपण आता आतमध्ये जाऊया. कृपया पादत्राणे बाहेर काढावी. धन्यवाद. थँक्यू. चला बघा खूप छान इथे असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. काळूबाईचं मंदिर आहे त्याचा देखावा इथे करण्यात आलेला आहे. पाहू शकता छोट्याशा जागेमध्ये तुम्हाला काळूबाईचं बघा दर्शन इथे घडत आहे छान प्रकारे. त्याच्या शेजारी तुम्ही पाहू शकता तुळजाभवानी मातेचं सुद्धा मंदिर आहे. तुम्हाला एकाच मंडळामध्ये देवीचं दर्शन आणि बाकीचे जे तीर्थक्षेत्र आहेत त्याचे सुद्धा तुम्हाला इथे दर्शन घडवत आहे. आणि बाजूलाच बघा महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. ज्यांना पण महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी वेळ मिळाला नसेल किंवा कधी प्रसंग चालला नसेल तर तुम्ही इथे सुद्धा दर्शन घेऊ शकता. बघा खूप छान असं इथे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. आपल्या राज्यातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत ती सर्व इथे देखाव्याच्या आधारे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बघा इथे मुंबादेवीचं मंदिर सुद्धा आहे. त्याची सुद्धा प्रतिकृती इथे आकारली आहे. मुंबादेवीचं इथे मंदिर आहे. आणि बघा आपली मुंबादेवी भरपूर लोकांना आपली मुंबादेवी पाहिली असणार. इथे सुद्धा तुम्ही दर्शन घ्या. बघा खूप छान अशी देवीची प्रतिमा आणि मूर्ती इथे बसवण्यात आलेलं आहे. त्याच्या शेजारी महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. बघा खूप छान असं इथे सुद्धा डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. बघा पाहू शकता महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. बघा बघा इथे तुम्हाला असं लाईनीमध्ये तुम्ही पाहू शकता. छोट्याशा जागेमध्ये आपल्या राज्यातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत महालक्ष्मी तुळजाभवानी काळूबाई मुंबादेवी त्या सर्व मंदिराचे ते तुम्हाला देखावे पाहण्यात येतील. बघा इथे एकविराईचं सुद्धा मंदिर आहे. बघा खूप छान असं सेम टू सेम प्रतिकृती ते उभारलेली आहे. बघा तुम्हाला जवळून दर्शन घडवतं एकविराईचं. बघा खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे. इथे सुद्धा एकविराईचं जे दर्शनासाठी रांग असते जो गेट असतो तो इथे समोर मारण्यात आलेला. बघा खूप छान असं इथे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आणि आपण आता इकडनं वर जाऊया आणि तिकडे सप्तशृंगी मातेचं सुद्धा दर्शन घेऊया. तशा प्रकारेच इथे सेम टू सेम शिड्या बसवण्यात आलेल्या आहे. आणि सप्तशृंगी मातेचं मंदिर जसं वर असतं तसं इथे सुद्धा वर मंदिर उभारण्यात आलेलं. बघा सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. आपण दर्शन घेऊया मातेचं. बघा वणीची देवी सप्तशृंगी आई. मन तृप्त झालं. एक 10 मिनिटाच्या आतमध्ये एवढे तीर्थक्षेत्र त्याचं मी दर्शन घेत आहे आणि तुम्हाला सुद्धा घडवत आहे. बघा रेणुका मातेचं मंदिर आहे. रेणुका माता ज्यांनी पाहिली नसेल त्याचं दर्शन घ्या. बघा सेम टू सेम इथे रेणुका मातेची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. खूप छान असं ते डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. हे मुंबईतील प्रतिष्ठानगर अष्टविनायक मंडळ आहे आणि मुंबईची आई भवानी म्हणून असं नामांकित मंडळ आहे. आणि आता आपण जीवदानी मातेचं सुद्धा दर्शन घेऊया. बघा जीवदानी माता आहे तशीच मूर्ती इथे सेम टू सेम उभारण्यात आलेली आहे. बघा बघा तुम्हाला मी इकडं वरूनच दर्शन घडवतो. बघा खूप छान प्रकारे. बघा आपण सुरुवातीला काळूबाई आईचं मंदिरामध्ये गेलो होतो. नंतर तुळजाभवानी नंतर महालक्ष्मी मुंबादेवी त्यानंतर आपण आलो एकविराईचं दर्शन घेतलं. त्यानंतर आपण सप्तशृंगी मातेचं घेतलं रेणुका मातेचं घेतलं नंतर जीवदानी आणि इकडं आता पायरी आहे. आणि इकडं आता आपण खाली उतरूया आणि इकडेच अंबे मातेचं दर्शन आहे घेऊया. एक मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे पाहूया आपण. हां महालक्ष्मीचं मंदिर बघा ते आपण पाहिलं होतं मगाशी. परत पाहून घ्या. बघा जवळपास हे 40 बाय 40चं छोटंसं मैदान आहे आणि त्याच्यामध्ये
आई देवीची मूर्ती तर स्थापित केलीच आहे, पण बाकीचे पण जेवढे आपले तीर्थक्षेत्र आहेत त्या सर्वांचं इथे तिकडे प्रतिकृती उभारलेली बघा खूप छान प्रकारे. आता आतमध्ये जाऊया आणि आपली जी मुंबईची आई भवानी आहे तिचं आपण दर्शन घेऊया. असंच जाऊया फिरून, कारण ते रांग लावण्यासाठी हे लावले, डिवायडर म्हणतात ना त्याला. तर चला आपण आतमध्ये जाऊया. खूप छान इथे बघा झाडंसुद्धा मस्त लावण्यात आलेले आहे सेम टू सेम. चला आपण दर्शन घेऊया आईचं. खूप छान अशा प्रकारे ते अंबे मातेचं रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य अशी आई भवानी मातेची ते मूर्ती तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा. रूप बघा किती छान आहे. तर मंडळी खूप छान अशी मुंबईची आई भवानीचं दर्शन झालेलं आहे आणि त्यांच्या मंडळाचं कौतुक करतो, कारण त्यांनी एक 40 बाय 40 फुटाच्या जागेमध्ये जवळपास 9 तीर्थक्षेत्र बनवले आहेत आणि एक 10 मिनिटांमध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता. जर तुम्हाला कुठल्या तीर्थक्षेत्र जायला मिळालं नसेल तर तुम्ही इकडे येऊन 10 मिनिटांमध्ये 9 तुम्ही तीर्थक्षेत्र पाहू शकता आणि त्या ज्या देवीचे अलग अलग रूप आहेत त्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर तुम्ही ते व्हिजिट करा. खूप छान असे ते देखावा केलेला आहे. तुम्हाला मी ॲड्रेस या लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि व्हिडिओमध्ये देईन. तर चला आपण आता पुढच्या अंबे मातेचं दर्शन घ्यायला पुढे निघूया. चला आता आपण पोहोचलो आहोत मुंबईची गुरुमाऊली हिच्या दर्शनाला आणि आता ही आपली तिसऱ्या देवीचं दर्शन आहे. चला आपण आतमध्ये जाऊया. मुंबईची गुरुमाऊली आहे, तिच्या पूजेची इथे प्रतिमा सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. इथे सुद्धा खूप छान असं पटांगण आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता साईबाबाचं मंदिर सुद्धा आहे आणि ते 4 ते 5 बिल्डिंगच्या मध्ये या मैदानामध्ये मुंबईची गुरुमाऊली आहे, तिची स्थापना झाली, तिथे बसते. आता आपण पोहोचलो आहोत मुंबईतील धारावी या परिसरामध्ये आणि आता इकडे आपण अंबे मातेच्या सर्व ज्या मूर्ती आहेत त्यांचं दर्शन घेणार आहोत, कारण इथे पण अंबे मातेच्या युनिक मूर्त्या असतात आणि उंच उंच मूर्ती असतात आणि त्यांचे देखावे सुद्धा खूप छान असतात. तर चला आपण इकडे धारावीच्या पण मूर्ती आहेत त्यांचं सुद्धा दर्शन घेऊया.
चला इथे बाजूलाच एक मोठा मंडप आहे, म्हणजे इथे सुद्धा आंबे मातेची मूर्ती खूप मोठी असणार आहे. चला आपण आंबे मातेचं दर्शन घेऊया. वा, खूप छान अशी आंबे मातेची मूर्ती आहे, म्हणजे धारावीची जगदंबा. आपण धारावीची जी जगदंबा आहे त्याचं विराट रूप पाहूया आपण. इथे खूप छान असं आंबे मातेचं रूप आहे बघा. आणि इथे बघा वाराणसी घाट आहे, त्याचं छान प्रकारे इथे प्रदर्शन मांडण्यात आलेलं बघा. आता आपण आलो आहोत सायन बँड्रा लिंक रोडला, म्हणजे ONGC. त्याच्या बाजूलाच तिथे मुंबईची कुलस्वामिनी आहे, तिची सुद्धा खूप छान अशी देवीची मूर्ती असते. तर आता आपण आत जाऊया आणि तिथे मुंबईची कुलस्वामिनी आहे तिचं दर्शन घेऊया. छोटीशी गल्ली आहे बघा, तुम्ही पाहू शकता. एक 10 बाय 12ची गल्ली आहे, याच्यामध्ये पण सुद्धा मुंबईची कुलस्वामी खूप उंच मूर्ती असते, तिथे स्थापित करण्यात येते मंडळातर्फे. आपण आज जाऊन देवीचं दर्शन घेऊया. बघा खूप छान असं देवीचं रूप तुम्हाला ते पाहायला मिळत आहे बघा. शंकराची पिंड म्हणजे शिवलिंग आहे आणि त्यावर शेषनाग आहे आणि त्या नागावर कुलस्वामिनी विराजमान आहे बघा, तुम्ही पाहू शकता. आता आपण धारावीच्या पिला बंगला म्हणजे येलो बंगला तिथे पोहोचलो आहोत. ते जंक्शनच्या बाजूलाच आहे बघा. खूप छान अशी कमानी इथे गेट मारलेलं बघा, पाहू शकता. इथे सुद्धा खूप छान अशी अंबे मातेची मूर्ती विराजमान आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि अंबे मातेचं दर्शन घेऊया. छोट्याशा चाळीमध्ये नवरात्र आणि गणेशोत्सव हे जे सण साजरे होतात तेव्हा ना चाळीत बेटेचाळीत राहणाऱ्या लोकांना याचा खूप आनंद असतो बघा, तुम्ही पाहू शकता. खूप एन्जॉयमेंट असतात. हे कुठल्या बंगल्यात फ्लॅट राहणाऱ्या लोकांना आनंद मिळत नाही, चाळीतल्या लोकांनाच माहीत आहे. जे चाळीमध्ये राहून गेले आहेत किंवा राहतात त्यांनी व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा या मंडळाने इथे तुम्हाला खूप छान प्रकारे बद्रीनाथ धाम अशी थीम इथे उभारलेली आहे.
आणि बद्रीनाथाचं जो धाम आहे, जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. आपण आज जाऊया आणि अंबे मातेचं दर्शन घेऊ. वा, खूप छान. जरा थंड वाटलं एसी. दर्शनासाठी बघा, खूप छान असं मंदिर आहे ते आदिशक्तीचं. ते साऊथ इंडियन लोकांचं टिपिकल जे मंदिर असतं साऊथ इंडियन, तसंच सेम उभारलं आहे. देवी मातेची मूर्ती बघा, खूप छान अशी सुंदर सुबक मूर्ती तुम्हाला समोर पाहायला मिळत आहे. देवी अंबे मातेची. सुरुवातीला जेव्हा मी आतमध्ये आलो तेव्हा मला खरंच असं वाटलं होतं की खरोखरच मंदिर आहे इकडे. नंतर मी जेव्हा जवळनं पाहिलं तेव्हा ते थर्माकोलचं बनवलेलं आहे आणि तसं त्याला ते खरोखरची म्हणजे जी मंदिराला जो कलर असतो तशीच पेंटिंग केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हालासुद्धा या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळलंच असेल. आता आपण देवी अंबे मातेचं दर्शन घेऊया बघा जवळून. खूप छान असं देवी मातेचं इथे रूप तुम्हाला पाहायला मिळते बघा. आता जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून मला कळलेलं आहे. मंडळाचे कार्यकर्ते बोलत होते की ही कागदापासून बनवण्यात आलेली अंबे मातेची मूर्ती तुम्ही पाहू शकता. खूप छान असं सुंदर रूप इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. कोण सांगेल ही कागदापासून तयार केलेली अंबे मातेची मूर्ती बघा. असं वाटतं ही चिकन मातीची किंवा प्लॅस्टर पॅरिसचीच मूर्ती आहे, पण ही कागदाची मूर्ती आहे. इथे अंबे मातेच्या पूजेसाठी प्रतिमासुद्धा ठेवण्यात आलेल्या आहे आणि हीच ती अंबे मातेची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे जी कागदापासून तयार करण्यात आलेली आहे. आता आपण आलो आहोत शेटवाडी धारावी मेन रोड माहीम साईडला आणि इथे सुद्धा धारावीची माऊली आहे. खूप छान असं अंबे माताची मूर्ती असते ते. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्या अंबे मातेचं दर्शन घेऊया. चला.